जेव्हा आपण एखादा व्हिडिओ कोर्समध्ये ऍड करणार आहोत आणि तो आपल्याला यूट्यूबला टाकायचा आहे आणि त्याची लिंक इथं टाकायची आहे, ती अनलिस्टेड करायची कशी? तर जसे की तुम्ही क्रिएट न्यू व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ सिलेक्ट केला. तिथं तुम्ही त्याचं नाव, डिस्क्रिप्शन, डिटेल सगळे टाकले. इथं जसं की मी आता स्क्रीनवरती केलेलं आहे, मी ह्याला नेक्स्ट नेक्स्ट करत गेलो आणि हे सगळं चेक केल्यानंतर हे काय होईल? शेवटच्या पेजवरती येईल. शेवटच्या पेजवरती बघा, इथं ऑप्शन आहेत: प्रायव्हेट, अनलिस्टेड, पब्लिक. जर तो पब्लिकमध्ये ठेवायचा असेल, कुणीही तो बघू शकेल, युट्यूबला पण बघू दे आणि आमच्या कोर्समध्ये जाऊन पण बघू दे असं असेल तर त्याला पब्लिक ठेवा. तुम्हाला कोर्समध्ये फक्त त्याला शेअरिंग करायचं आहे ऍक्सेस, तर अनलिस्टेड ठेवा किंवा प्रायव्हेट ठेवा. जेणेकरून या दोन्हीपैकी तो ऍक्सेस त्याला जाईल ज्याला तुम्ही तो ऍक्सेस द्याल. अनलिस्टेड करतोय मी, अनलिस्टेड केल्यामुळं हा पब्लिकली युट्यूबला तुमच्या चॅनलवरती पण दिसणार नाही. पण याची लिंक तुम्ही कुठं मिळवू शकता? आपल्या कोर्सेसमध्ये. मी आता याला नेक्स्ट केलं तर हा लिस्टेड नाही आहे. बघा इथं मला त्याची लिंक मिळाली. ओके, इथून मी कॉपी करून माझ्या कोर्समध्ये मी ऍड करू शकतो. किंवा आता जर मी डॅशबोर्डला आलो तर तुम्हाला इथं दिसेल हाऊ टू क्रिएट ऑफलाईन इन्व्हायसेस. मला इथं माझ्या कॉन्टेंटमध्ये दिसतोय, पण विजिबिलिटीमध्ये तुम्हाला दिसेल तो अनलिस्टेड. इथून सुद्धा मी त्याला ओपन करू शकतो, कारण ती लिंक अनलिस्टेड आहे पण युट्यूबला आहे. किंवा या तीन डॉटवरती क्लिक करून मी इथं गेट शेअरेबल लिंकला क्लिक केलं की कॉपी होईल. आता मला काय करावं लागेल? त्यासाठी त्याला अपलोड करायचं असेल तर मला कम्युनिटीमध्ये जावं लागेल. ठीक आहे, कम्युनिटीमध्ये गेल्यावर ज्या कोर्समध्ये मला ऍड करायचा आहे तो कोर्स मी सिलेक्ट केला, त्या एडिटमध्ये क्लिक केलं. एडिटमध्ये क्लिक केल्यानंतर माझे जे सेक्शन्स मी बनवलेले आहेत ते दिसतील. मी ह्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करेन. ड्रॉपडाऊनवर क्लिक केल्यावर लेक्चर मला दिसेल. मला आणखीन एक लेक्चर ऍड करायचा आहे, तर ऍड लेक्चरला क्लिक करेन. इथे ऍड लेक्चरमध्ये इथं पहा यूट्यूब ऑप्शन आहे. यूट्यूबला टेस्टला मी टेस्ट मध्ये नंबर 2 टाकतो. नाव फक्त तुम्ही त्या कोर्सचा किंवा त्या लेसन्सचं नाव जे काय असेल ते टाका. इथं कॉपी केलेली लिंक पेस्ट करा आणि इथं टाइम त्याचा, माझा आता हा व्हिडिओ 5 मिनिटाचा आहे पण मी याला करेन 1 तासाचा. इथं टाइम द्या 1 तासाचा, कारण जेवढं तुम्ही टाइम द्याल तेवढाच वेळ तो प्ले होईल. ठीक आहे, मी 1 तासाचा देतोय. मॅक्सिमम देऊन ठेवा, कारण त्याला काय फरक पडत नाही आपल्याला. आणि हा मी केला स्टेटस पब्लिश आणि त्याचे काय डिटेल्स असतील ते मी ऍड केले. हे तर मी रफ टाईप करतोय, पण तुम्ही एक्झॅक्ट टाईप करा, सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर या कोर्समध्ये तो ऍक्सेस युजरला जाईल. युजरला तो व्हिडिओ दिसेल फक्त ज्याला तुम्ही हा कोर्स ऍक्सेस दिलेला आहे त्याला फक्त. बाकी कुणालाही तो ऍक्सेस होणार नाही.